महाराज फार मोठा त्याग आहे माझ्या बाळू मामांच्या सेवकाचा दिवस बघा ना. मला वाटते 6 दिवस झालं तुमच्या इथं पालखी दिवस. आम्ही कितीतरी जाग्यावरती पाहतो मामाचे सेवक रात्रंदिवस सेवा करत असतात, देवा बकऱ्या चालायचं काम करत असतात. फार मोठा त्याग आहे त्यांचा. त्यांच्यासारखा त्याग तुम्हाला करता येणार नाही देवा. तो त्याग मामाचे सेवक करतात, बकऱ्या चालायचं काम दिवसभर करतात तेव्हा फक्त आणि फक्त सामर्थ्य माझ्या सद्गुरू बाळू मामाचं आहे. मामाचं सामर्थ्य देवा. जगाच्या पाठीवरती पंचमहाभूतावरती माझ्या मामाची सत्ता आहे देवा. मामाची सत्ता धरतीवरती आहे, मामाची सत्ता अग्नीवरती आहे, मामाची सत्ता पाण्यावरती आहे, मामाची सत्ता वायूवरती आहे आणि मामाची सत्ता आकाशावरती आहे. या पंचमहाभूतावरती माझ्या सद्गुरू बाळू मामाची सत्ता आहे. पण महाराज ही सत्ता मात्र आम्हाला कळत नाही. जे जी बाळू मामाच्या चरणावरती नतमस्तक होता ना त्याच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही देवा. मामा आमचा उद्धार करून जातात. मामा दुर्जनाला जवळ करतात, त्याच्या जीवनामध्ये क्रांती घडवून आणतात. दुर्जन सुद्धा सज्जनाच्या मार्गाने चालतो. हे सत्पन्न माझ्या सद्गुरू बाळू मामा. दुर्जन सुद्धा चालतो देवा. काय मामाचे लक्ष. ज्याच्या ज्याच्या घरामध्ये पीडा आहे, ज्याच्या ज्याच्या घरामध्ये बाधा आहे, ज्याच्या ज्याच्या घरामध्ये दुःख आहे, ज्याच्या घरामध्ये संकट आहे, ती पीडा आणि ते संकट आणि ते दुःख हरण करण्याचं काम माझ्या सद्गुरू बाळू मामाने केलं आहे. राधानगरीमध्ये नरतवडे नावाचं गाव आहे. त्या नरतवड्यामध्ये बळवंत मुकुदम नावाचा एक इसम आहे. मुलीचं लग्न झालं देवा आणि 3ऱ्या दिवशी जावयाला वेड लागलं. जावयाला वेड लागल्याबरोबर देवा घरामध्ये रोगराई पसरली. त्या बळवंत मगदुमाच्या घरामध्ये रोगराई पसरल्या. घरावरती दारिद्र्य आलंय. बळवंत मगदुम टेन्शन आहे देवा आणि घराच्या बाहेर पडला. इकडं तिकडं भटकू लागला. कुणीतरी सांगितलं मुकदमा ज्याच्या ज्याच्या जीवनात दुःख आहे ते दुःख हरण करणारा कलियुगाचा आदमापूरचा राजा त्याचं नाव संत बाळू मामा. जा म्हणले त्याच्या चरणावरती. मामा सुरपलेला होता देवा. मामाच्या चरणावरती तो बळवंत मुकदम नतमस्तक झाला. मामानं बळवंताकडे पाहिलं. मामा म्हणतात ए कुणाच्या घराला आग लावायला आलास. डोळ्यात पाणी वाहतंय बळवंत मगदुमाच्या. मामा दारिद्र्य आलं, दुःख आलं, संकट आलं परिवारावरती. लग्न झालं मुलीचं, 3ऱ्या दिवशी जावयाला वेड लागलं. मामा घरादारामध्ये रोगराई पसरली. मामानं बळवंत मुकदमाच्या डोक्यावरती हात ठेवला. सांगितलं हे मुकदमा संकटासाठी रडायचं नसतं तर संकटाला झेलून हसायचं असतं. काय शब्द आहे मामा. मामा म्हणतात चल बळवंत तुझ्या घरी मला घेऊन. बळवंत मुकदम मामाला घेऊन नरतवड्यात आलाय राधानगरीमध्ये. मामा म्हणतात ए बळवंता मला तुझ्या घरी यायचं नाही तर मला तुझ्या शेतावरती यायचंय. ऐक मामा बळवंत मुकदमाच्या शेतावरती गेले देवा. त्या शेताला 3 प्रदर्शना मामाने मारल्या आणि बळवंत मुकदमाच्या शेतातली 3 मुठी माती घेतली आणि महाराज तोंडात टाकली माझ्या संत बाळू मामानं आणि सांगितलं ए बळवंता जा म्हणले घरी. तुझ्या जीवनातली पीडा, तुझ्या संसाराची बाधा, तुझ्या संसाराचं दुःख मी आता खाऊन टाकले. इथून पुढे तुझा संसार सोन्याचा. बळवंत मुकदम घरी गेला देवा. देवानं दिलेला शब्द आहे. त्या शब्दाला महाराज संतानं दिलेला शब्द देवाला सुद्धा पाळावा लागतो. ऐका बळवंत मुकदम घरी गेला आणि घरी गेल्यावर तर पाहतो तर काय घरामध्ये स्वर्गासारखं वातावरण आहे. सगळीकडे आनंद आनंद आहे. डोळ्यातनं पाणी वाहू लागलं आणि परत एकदा बळवंत मुकदम मामाच्या चरणावरती नतमस्तक झालं. मामा कल्याण केलं माझं. मामा कल्याण केलं. सगळी सत्ता मामाच्या हातात आहे देवा. पण आम्हाला मात्र अहंकार आहे. तुकोबऱ्या सांगतात की चाले हे शरीर वाले हे शरीर देवाची